का असं चित्र वगैरे चांगल्या प्रकारचं मस्त काढलेलं आहे. नमस्कार इकडे सर्वांचं. तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओमध्ये आपली आई आणि नमस्कार घेतलेला आहे. आणि बघा अशा प्रकारचं आईचं सर्व तयारी, सगळं आता कलर वगैरे घेतलेला आहे. तर म्हणसाले कलर वगैरे कशासाठी, तर इकडे चालू आहे आपला गणपती काढणं, त्यासाठी तयारी चालू आहे. अशा प्रकारे सध्या साध्यामध्ये काढत आहे तो, त्याच्यानंतर त्याला रंगवायचा आहे. गणपतीचा फोटो पण बघू शकता अशा प्रकारे आहे, आणि तो येईल नंतर याच्यामध्ये. तर थोडंसं पाहून वगैरे अशा प्रकारे डिझाईन घेत आहे. आणि फोटो जे गणपतीचं हे करणार आहे आपलं फोटो मूर्ती नाही म्हणतात किंवा फोटो म्हणता येईल त्याला, चित्र वगैरे. तर अशा प्रकारे डिझाईन वगैरे काढतात. तर तो आहे आपल्या गावातलाच ईश्वर. तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये याला पाहिलं असेल. आपण एक व्हिडिओ तयार केला होता. कुठला, तर आपण गेलो होतो फिरायला आपल्या थंड हवेचं ठिकाण म्हणून धरणावरती, किंवा मग ठिकाण गेलो होतं तेव्हा त्याला पाहिलं असतं आपल्या व्हिडिओमध्ये, तेव्हा तो भेटेल आहे. आणि थोडंसं अशा प्रकारचं देवघराला कलरिंग वगैरे केलेलं आहे चांगलं. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आपलं देवघर जे कलरिंग केलेलं आहे तर कशा प्रकारे दिसत आहे, तर नक्की कमेंट करा आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की आपला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. तर बघा अशा प्रकारे सध्या चालू आहे. आणि आईची पण तयारी चालू आहे. थोडंसं पूर्ण अशा कलर वगैरे घेतलेलं आहे. आणि थोडंसं इकडं हे टाकलेलं आहे आपल्या गहू कशासाठी असतं ते देवकुंडी करतात, आणि ते चांगले दिसतात हिरवे वगैरे. आणि काय असते याचं म्हणतो, देवकुंडीसाठी चांगलं महत्त्वाचं असते. आणि त्याला आणखी एक वेगवेगळ्या प्रकारचं नाव पण आहे त्याला प्रत्येक ठिकाणी. तुमच्या इकडे काय म्हणतात तर नक्की सांगा. तर अशा प्रकारे सर्व चालू आहे तयारी. आणि याला द्यायचा आहे कलर वगैरे गणपतीचा, आणि चांगल्या प्रकारचं तो काढणार आहे. जसं येईल तसं तयारी चालू आहे ना. याच्या आधी काढलेलं बरंचसे, पण त्याला म्हटलं एक व्हिडिओ वगैरे घेतो मी, चालेल म्हणे. तर त्याच्या हिशोबाने आम्ही काढत आहे गणपती. तर तो तुम्हाला कलरिंग मारल्याच्यानंतर चांगल्या प्रकारे दिसेल. आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये आणखी काही बघायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला लग्नाचे व्हिडिओ वगैरे पाहायला आवडत असेल तर ते पण सांगा. आणि लग्नाच्या व्हिडिओमध्ये एखादा व्हिडिओ दुसरा जर असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात, त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला जर व्हिडिओ एखादा वाटत असेल तर व्हिडिओ पण बनवू आपण विशाल. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा प्रकारचं सर्व तयारी चालू आहे. आणि ईश्वर काढत आहे सध्या गणपती म्हणतात शुभ कार्य. तर अशा प्रकारे सध्या हे चालू आहे. आणि देवघर झालेला आहे रंगवणं. तर देवघर नक्की कसं वाटत आहे तर नक्की सांगा कमेंटमध्ये कशा प्रकारचं वाटत आहे. तर आजी आतमध्ये बाहेर बसलेली आहे सध्या, त्या व्हिडिओमध्ये दिसणार तुम्हाला नंतर. आणि थोडंसं अक्षर वगैरे बनवायचा व्हिडिओ आहे, ते थोडं तुम्हाला दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ते बाहेर चालू आहे तयारी. आणि बघा अशा प्रकारचे कलर सध्या मोठ्या वगैरे झालेलं आहे, कलर केलेला आहे आपण. दिसत असेल तुम्हाला, बकेट वगैरे पण दिसत असेल चित्र आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, थोडंसं शूट तुम्हाला काढणं झाल्याच्या नंतर दाखवतो मी. तोपर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू थांबा, तुम्हाला पण बाहेरला मजा येईल त्याच्या हिशोबानं. अशा प्रकारचं चालू आहे सध्या काढणं. तर मित्रांनो, अशा प्रकारचं झालेलं आहे आपलं गणपती काढणं. पण हे कसं थोडीशी जागावर खडबड होती, त्याच्या हिशोबानं थोडंसं व्यवस्थित काही आलं नाही यामध्ये गणपती. तरी आणखी बाहेर पण काढायचं आहे. त्या सांगितलंच आहे आम्ही की बाहेर वगैरे जे आहे देवकुंडीचा कार्यक्रम राहणार त्याच्या हिशोबानं. तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी बाहेरचं कशा प्रकारचं काढलं. तर बघा अशा प्रकारचं, तर अशा प्रकारचं बघा किती मस्त चांगल्या प्रकारचं एकदम चांगला काढलेला आहे. आणि काढणाऱ्याला तुम्ही पाहिलं असेल 2 मिनिटं आधी. तर अशा प्रकारे काढला शिवविवाह वगैरे, आणि असं चित्र वगैरे चांगल्या प्रकारचं मस्त काढलेलं आहे.
तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की कशा प्रकारचं गणपती दिसत आहे तुम्हाला काढलेला. जर काही असेल तर नक्की कमेंट करा. थोडंसं वेगळं वाटत असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आपल्याला कशा प्रकारचं वाटत आहे. तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, फेसबुकला असेल तर फॉलो करा. तर अशा प्रकारचा आपला व्हिडिओ वगैरे आहे. तर थोडंसं चांगल्या प्रकारचं काढलेलं आहे. तुम्ही म्हणत होते कलर वगैरे पण नाही केलेला, तर कलर वगैरे चालू आहे. सर्व कलर पण केलेलं थोडंसं आणि चालूच आहे, असं संपलेलं नाही आहे कलरिंग वगैरे. बरेच वेळा कमेंट केलं की तुम्ही लग्न आहे घराला कलर वगैरे का मारत नाही आहे. तर कलरिंग वगैरे चालू आहे ना, अशा प्रकारचं डिझाईन होतं. तर थोडंसं बाहेरचं आहे, पावसामुळे भिजेल, याच्या हिशोबाने आम्ही थोडंसं लेटच घेतलेलं आहे. ते आणखी थोडंसं राहिलेलं यामध्ये नाव वगैरे टाकायचं आहे. तर तुम्हाला आवडलं का तर नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्याला कसं वाटत आहे. तर तुम्ही पाहिलं असेल कोणा काढलं तर ईश्वरनंच काढलेलं आहे. आणि आतमधलं आणि बाहेरच्या हाच फरक आला की आतमधला गणपती त्याने काढण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित, पण ते खरबट जागा असल्यामुळे त्याचा व्यवस्थित नाही आला. पण बाहेरचं तर चांगल्या प्रकारचं वाटत आहे. आणि बघा अशा प्रकारचं आजी पण बसलेलं आहे. आजी एक वेळेस नमस्कार करा सर्वांना. तर आजीचा नमस्कार घेतलेला आहे. आणि आई पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार करा एक वेळेस सर्वांना. सर्वजण येत आहे, बरेच जण आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओमध्ये बघा संस्कार पण आलेला आहे. संस्कार आला होता